इथं मात्र उभे आहोत. नेहमी मात्र साजशृंगार करतोय. कुणासाठी? आमच्यासाठी का? आम्हाला बरं वाटावं म्हणून एवढं सगळं आम्ही आमच्यासाठी करतोय का? बोलते खरी, पण स्वतःशीच बोलून उपयोग काय हो त्यांचा? आमचं मन जाणणार कुणी आहे का? आमच्या मनाला काय वाटतं, आमच्या मनाची व्यथा काय आहे हे आमचं सारं जाणून घेण्यासाठी आमचं स्वतःचं मन कुणी आहे का? नाही. मग कशाला बोलायचं? बोलायचं कशाला? आणि बोलायचं तरी कुणासोबत? आम्ही मेल्या अशा नेहमी मात्र यांची वाट पाहायची आणि शृंगार करून नटून थटून मात्र यांच्या मार्ग प्रतीक्षेत इथं उभं राहायचं. तिने सांगा झाल्या की वाटतं येतील, चाहून लागते. मार्गाने सध्या काल कसं लावून बसतोय, पावलांचा आवाज येतोय म्हणे त्यांच्या. हो, 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. दिवसा बघून दिवस गेले, पण यांचा काही अजून काही पत्ता नाही. एवढे आम्हाला विसरतील असं वाटलं सुद्धा नव्हतं. आम्ही मात्र यांच्या आठवणीला एकसारखे झुरत जातोय. पण मेली आमची आठवण कोण काढणार? आमच्याजवळ कुणाचं लक्ष तरी आहे का? नाही. पण आम्ही मात्र नेहमी यांच्याजवळ लक्ष ठेवत असतो. त्यांची आठवण, त्यांची चाहूल, त्यांची हुरहुर कशात लक्ष लागे ना बाई. कुणाजवळ बोलावं असं वाटत नाही, कुणाजवळ पाहावं असं वाटत नाही, ते काही करावं असं वाटत नाही. काय करावं? कधी येतील, कधी येतील, कधी त्यांची आणि माझी घटना होईल ना असंच झालं मला. पण हो, आज मात्र ठरवून ठेवलं. आज जर काही आले असतील ना, बोलणारच नाही यांच्याशी. वाटतील तेवढे प्रयत्न करू दे, पण एक शब्द सुद्धा मुखातून बाहेर काढणार नाही. जीव किती जरी यांचा तळमळला ना तरी या महिन्याच्या मुखातून एक शब्द सुद्धा येणार नाही. असंच ठरविते स्वतःशी, पण नंतर मात्र सारं विसरून जाते. नेहमीप्रमाणे आज सुद्धा तीच ओढ लागली. या पावलांचा आवाज येतोय. देवी साठ्याची वेळ झाली. त्यांच्याच पावलांचा आवाज येतोय आणि निश्चित आजच्या दिली आमची आणि त्यांची गाठावे निश्चित होणार. आता
अगं एक शब्द तरी बोल. नाही बोलायचं. बोलणार नाही. नाही बोलणार नाही. नाही बोलणार नाही. नाही म्हणाले ना. मग आता बोलतेस ती तुला माणूस असा असतो, बोलता बोलता केव्हा फसतो हे त्याचं त्यालाच कळत नाही. फसलीस ना. पण काय का पाहिजे बोलता बोलता शब्दात अडकविला. अगं शब्द अडकवण्यासारखे असले तरच माणूस अडकतो. मला सांग एवढा राग विश्वास का बरं? का बरं? राग रुसवा का बरं? मलाच विचारताय. मग आणि विचारणार कुणाला? या प्रश्नाचं उत्तर स्वतःजवळ शोधून पहा ना. अगं पाहतोय पण एकाही प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. कदाचित तुझ्याकडून मिळेल. का महिने का कशी रुसली? का फुगलीस? कारण का? किती दिवस झाले हो? किती दिवस झाले? आमची भेट घेतल्याशिवाय एक क्षण तरी राहत होता का तुम्ही? हा बरेच दिवस झाले तुझ्या या माडीची एकही पायरी चढलो नाही म्हणून रुसले. म्हणूनच म्हणाले या प्रश्नाचं उत्तर स्वतःजवळ शोधून पहा. अगं महिने यात माझं चुकलं नाही. अगं मी सरकारी नोकर आहे, जबाबदार माणूस आहे. कामात इकडे तिकडे कुठं तरी झालं एवढा राग विश्वास का बरं? जबाबदारी बाई बरं तुमच्याजवळच का हो? आम्हाला नाही का तुमची नेहमी माझी प्रतीक्षा करत वाट पाहायची? म्हणजे त्यावेळी आम्ही रोज तुझ्या या दरबारी येत होतो म्हणून. त्यावेळी सुरुवात ओळखीत झाली, त्यानंतर प्रेमात झाली. तुला काय वाटतं? म्हणजे हा सहस्त्रबुद्ध आहे. तुझ्यापर्यंत येत होतं याला कारण तुझं सौंदर्य पाहून, तुझं रूप पाहून. अगं तुझं सौंदर्यही आवडत नव्हतं आणि रूपही भावत नव्हतं. मग यायचे तरी तुम्ही इथं कशासाठी हो? यालाही कारण आहे. काय? मैंने तुझ्यापर्यंत येण्याचं कारण एकच. काय? तुझ्या अंगी असणारी कला. आता मला सांग तुझ्याशिवाय कला आहे का? होय ना? म्हणजे नाही आलं आमच्या लक्षात. आलं ना. एवढे दिवस राग रुसवा धरून आम्ही इथं उभ्या होतो. पण राग रुसवा या महिनेचा कसा घालवायचा हे मात्र चांगलंच ठाऊक आहे हो तुम्हाला. याला कारण आहे प्रेमाचे फक्त 2.5 शब्द. आणि म्हणून हे रंग खेळले जातात पण काही बंधनं असतात ती पाळावी लागतात. बरोबर आहे. मी इथं आहे पण माझं मन दुसरीकडे माणूस हसतोय म्हणून तो सुखी आहे का? माणूस रडतोय म्हणून तो सुखी आहे का? नाही. माणसाचं मन माणसाला सावध करतं. दुःखाच्या डोंगरावर खाली खेचलं पण तोच माणूस विचाराला विचार झाला तर माणूस असूनही तो पशु होतो. हे बघा तुम्ही काय बोलताय ना हे आमच्या मात्र काहीच कानात येत नाही. आम्ही तर एवढे दिवस फक्त तुमच्या आठवणीत फिरतोय. येईल मैंने हा गणेश दत्तात्रय सहस्रबुद्ध आहे. तुझ्या मांडीवर आहे का? पण ही माळी मला असून नसल्यासारखी वाटते. कारण मला क्षणाला मला त्रासणारा एक बंधू आला. तुम्हाला त्रास देणारा, तुम्हाला छळणारा. अगं जादूचे छोटे मोठे प्रयोग करतो आणि सामान्य माणसाच्या मनाला पुरळ पाडतो. अगं या विश्वात केवळ एक थोतांड पसरवतो. अंधश्रद्धा निर्माण करतो आणि स्वतःची झोल भरतो. मैंने मला तुला एक काम करावं लागेल. मला तुमच्यासाठी फक्त बोलून तरी पहा. अगं आतापर्यंत तुला मी फक्त आश्वासनावर ठेवलं. मग आता आश्वासन माझं काही लहानसं काम केलंस ना तर हा गणेश दत्तात्रय
तुला असं काही देणार आहे या आयुष्यात कधी संपणार नाही. हे पहा शास्त्रबुद्धी, नेहमी मात्र येता येता तुम्ही असेच आश्वासन मला देत असता. आजही तीन आश्वासन देतात, नाही पण आश्वासन पूर्ण करण्याची वेळ मात्र कधी आली नाही. वेळ येईल, कारण ती आश्वासन पूर्ण करण्यासाठी आश्वासनाची गरज असते. मग ऐक, तू जर माझं हे काम केलंस तर हा गणेश मध्ये तुझ्याशी विवाहबद्ध होईल. खरंच तुम्ही माझ्याशी लग्न कराल का? बऱ्याच दिवसाचं स्वप्न, बऱ्याच दिवसाचं स्वप्न कसं निर्णय घेऊन मी सांगत होते. पण स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नाची सांगड घालावी लागते. पण माझी लग्न तर नाही ना करणार तुम्ही. मुळीच नाही. मला शब्द दिलाय तुम्ही. एक काम करावं लागेल. नाही सांगा. या शिर्डीलाच एक बंधू आलाय, तो स्वतःला साधू म्हणतोय, त्याला भ्रष्ट करायचंय. शास्त्रबुद्धी शिर्डीतले तुला नाही कदाचित नाव माहित नसेल. आहे बंधू, करशील भ्रष्ट? करशील भ्रष्ट? होय ना? मला मला सांगा. नाही तुम्ही कोण तो? सांगताय का त्याच्याबद्दल? कोण तो? ऐकायचंय? माहित तो साई बाबा. भ्रष्ट करायचंय जमतंय किंवा नाही एवढंच बोलायचं. जमणार? लवकर बोल. जमणार नाही? बर तिला काम नाही, तिला सहज करून काही थांबत नाही. आम्ही पुढते वर्षी आम्हाला का एक नाही लगेच सांगितोय. आम्ही नाही म्हणालो आणि तुम्ही निघाला. लवकर बोल. मी लगेच सांगितोय. आम्ही नाही म्हणालो आणि तुम्ही निघाला. लवकर बोल. जमेल तुमच्यासाठी म्हणून, हा तुमच्यासाठी म्हणून हे सारं जमवेन मी. आता मला कळलं प्रेमात माणसं जीव का देतात. चल लवकर चल मार्गासाठी.
मालिक, सबका मालिक एक, भगवान तेरा भला करे. माणसा माणसातील भेद माणसानं निर्माण केला. का भांडण? कशासाठी? कशासाठी हे भांडण करत आहे? क्यों इतना गुरूर करता है तू इंसान? आखिर तेरी औकात ही क्या है? जीवनाचा विचार माणसानं केला तर माणूस इथून पार व्हायला काही वेळ लागणार. ज्या विधात्यानं हे विश्व निर्माण केलंय त्यांनी कधी स्वतः भेदभाव करून हे विश्व निर्माणच केलं नाही. ज्यानं कधी एखादा वृक्ष लावलाय तो वृक्ष लावणारा कधी स्वतःच्या जीवनात विचार करत नाही. या वृक्षाची फळं बीज खाणार का? या वृक्षाचा आनंद बीज घेणार का? या वृक्षाची सावली मलाच मिळणार याचा कधीही विचार तो माणूस करत नाही. पण स्वतःच कर्म करत जातो आणि कर्माच्या फळाची कधीही आशा करत नाही. अशा माणसात देव कोणी करे? सामान्य माणसासारखं जगत असताना प्रत्येकाला आपुलकीचा भाव द्यावा आणि म्हणूनच आपण एकमेकात भेदभाव करतो. पण झाड कधी भेदभाव करत नाही, नदी कधी भेदभाव करत नाही. ती सर्वांना सारखंच पाणी देण्याचा प्रयत्न करते. झाड फळांनी लगडल्यानंतर कधी विचार करत नाही की माझी फळं कोण जात. त्या वृक्षावर दगड मारल्यानंतर सुद्धा मधुर रसाळ अशी फळं आपल्याला देतं. मग तुम्ही का भांडताय? बाईचा माने केलेला प्रश्न अजूनही मला अल्लाह साई साई तुला दिलेला भाकरीचा तुकडा तू त्या भुकणाऱ्या कुत्र्याच्या समोर टाकलास का? तुझी भूक भागवण्याचा प्रयत्न करायचा त्या कुत्र्यासमोर का टाकला? आम्ही त्या कुत्र्याची भूक, त्या कुत्र्याचा आत्मा आणि आमचा आत्मा काही वेगळा आहे. हा परमात्मा भूत मात्र सर्वांच्या अंतरी एकच आहे. मग त्याची भूक काय आणि या साईची भूक काय? सारखीच आहे. त्या श्वानाचं महत्व जर प्रत्येकाला कळलं ना तर त्या श्वानावर दगड कोणी मारणार नाही. कारण वेदाचे चरिते जिथे आपल्या सोबत आहेत त्या श्वानाला आपण फरक शोधतोय, त्याला फरक समजतोय. सर्वाभूती आत्मा एक, परमेश्वर एक, अल्लाह मालिक, सबका मालिक, भगवान सबका भला करे. चालता चालता या माझ्या मठी म्हणजे या माझ्या चावडीत पडक्या मशिदीत या साईनं वास्तव्य आणि या शिर्डीत राहून सर्वांचं कल्याण व्हावं याच इच्छेनं आम्ही नेहमी करतो. आणि म्हणून त्या विधात्यानं सुद्धा जे घडवायचे तेच घडवते. अल्लाह सबका मालिक. ओम साई जय जय साई.
आलेली आहे. चावडीवर तिसरी व्यक्ती कोणी नाही. इथंच काम काढून टाक. ते म्हणत होतो तो म्हण बाबा त्याला मुर्दा बसला चढायला तो कामाला कामाला तो बघ चल
तुझा दोष नाही. सात्विक भावानं स्वतःच जीवन जगणारी महिना तू आज आमची परीक्षा घेण्यासाठी आली. तुझ्या विचारानं नाही, याच्या माग हा कार्य चालवणारा फार वेगळाच आहे. त्या सूत्रधाराचा गणेश दत्तात्रय सर आणि तोच गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे यानं तुला इथं पाठवलं. माझी परीक्षा सहस्रबुद्धे झाली समाधानाची इच्छा. तू काय माझं समाधान करणार? माझं समाधान तुझ्याकडून कधीच होणार. तुला साधू नाही बोलतोय इतरांच्या डोळ्यात फुल फेकून स्वतःची फुल अल्लाह सबका मालिक भगवान तेरा पाठोळं होते. सहस्रबुद्धे काय हेतून तू आमच्यापर्यंत म्हटलं पहावं बाबा काय करतो ते म्हणून म्हणजे आमची परीक्षा पाहण्यासाठी. वाटल्यास तसं म्हणू. मग आमची परीक्षा घेतलीस का? सुरुवात केली, एकदा पाऊल टाकले, आता माघार परीक्षा घेणार. मग तुला नेमकं काय पाहायचंय? तू होत्याचं म्हणे नवता करतोस, नवत्याचं होतं करतोस. मग मला आता पाहायचं मी पांडुरंगाचा एकमेव निस्सिम भक्त आहे. मला या क्षणी पंढरपुरात वाहणारी ती चंद्रभागा स्वर्गीची गंगा भूलोकी अवतरली ती सुद्धा या पंढरपुराच्या ठिकाणी तुला पाहिजे. तिचं दर्शन तुला घ्यायचंय. त्या चंद्रभागेत तुला ओलं चिंब व्हायचंय, स्नान करायचंय. अल्लाह मालिक सबका मालिक एक. ओम साई. गंगेचा श्रेय तू घेऊ नकोस. सहस्रबुद्धे मनाचं समाधान झालं मुळीच नाही. मग समाधान मला वाटतं होणार काय? अरे ही गंगा तुवाळली नाही. विठ्ठलाचा मी एकमेव निस्सिम भक्त आहे आणि तेवढ्याकरवी ती गंगा इथं आलेली. मला काय पाहायचंय? देशील? पाहू प्रयत्न करतो. प्रयत्न करून मिळालं असतं तर सर्वांनीच मिळवलं असतं. प्रयत्न करून मिळत नाही. मागून तर मग हवंय त्या पांडुरंगाचा मी एकमेव निस्सिम भक्त आहे. त्या पंढरीनाथाचं, त्या सावळ्याचं, त्या विठुरायाचं मला दर्शन हवंय.
दत्तात्रय सहस्रबुद्धे. बाबा तुम्ही राम आहात. बाबा तुम्ही कृष्ण आहात. बाबा तुम्ही माझे पांडुरंग आहात. सहस्रबुद्धे, तुझी चूक नाही, तुझी चूक नाहीये. अरे माणूस जिथं माणसातच भेद शोधत असतो तर देव एक कसा पाहिजे. तो परमेश्वर सुद्धा एकच आहे. सर्व भूती एकच. तो परमेश्वर विष्णू आहे. मग त्या परमेश्वराला आत्मसात करण्यासाठी त्याची वेगवेगळी रूप नको. फक्त माणसाच्या अंतरातील परमेश्वर शोधण्याचा प्रयत्न करा. तुमच्या सोबत चालेल. पण जो शोधलाय, जो शरण आलाय त्याला क्षमा आहे. आम्ही तुला क्षमा केली. पण याच्या तुला एक दूर मोठी जबाबदारी पार पडायची. हो. आता याच्या पुढं सहस्रबुद्धे तुला एक उपाधी दिली जाईल. ती आम्ही देणार ती म्हणजे दास. आमचा दास. बाबा तुमच्या चरणाचा दास झालो. याच्या पुढे गणेश दत्तात्रय दास गणू म्हणून ओळखला जाईल. या दास गणूचं काम काय असेल, कार्य काय असेल. मोठमोठे संत आम्ही सुद्धा या संतांच्या पंक्तीतून चालण्याचा प्रयत्न करतो. अशा संतांचं चरित्र रेखाटण्यासाठी तुझ्या आतील लेखणी घ्यावी लागेल. आणि या लेखणीच्या सहाय्यातून तुला ते निर्माण करावं लागेल. त्यांचं गोड चरित्र करशील. याच्या तुला चिंता असेल की सरस्वती मुखाजवळ वास करेल की नाही, मुखात ती सरस्वती येईल की नाही, हस्तानं ती लेखणी चालेल की नाही. तुझ्या सोबत या सर्व गोष्टी असतील. तुझ्या सोबत या सर्व गोष्टी असतील. आमचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. आमचा आशीर्वाद. ओम साई, जय जय साई. ओम साई. ब्राह्मण आहे. ब्राह्मणानं दिलेला शब्द कधी मोडायचा नसतो. पण तू तुझा शब्द मोडतोय. आठवतोय का तुला? या महिलेला तू काय वचन दिलंय? कोणता शब्द दिलायस? हिच्याशी लग्न करणं. मग तुझ्या शब्दापासून तू कसा बदलतोय? तुला एकच करावं लागेल. या महिनेला दिलेला शब्द तू खरा केला पाहिजे, सत्य केला पाहिजे. तुझ्या मनात शंका असेल ती नाचणारी आहे आणि तू एक ब्राह्मण आहेस. मग ही नाचणारी तुझी पत्नी कशी होती? ती तिच्या व्यवसायासाठी प्रामाणिक होती आणि ती प्रामाणिकच राहिली म्हणून तिचा स्वीकार तुला करावा लागेल. जा जा दोघंही आमचा आशीर्वाद
साई तुम्ही हिंदू आहात की तुम्ही मुसलमान आहात? हा साई हिंदूही नाही आणि मुसलमानही नाही, फक्त मी एक माणूस आहे. माणसाच्या जन्माला आलो आणि माणसातच राहून माणुसकी समजून आज तुम्ही संत पंक्तीत मला बसले. माणसानं माणसाशी माणसासारखं वागलं ना की माणुसकीचा मूळ जन्मच होतो. आणि जिथं माणुसकीचा जन्म झाला ना तिथं परमेश्वराचं वस्तिस्थान आहे आणि तो परमेश्वर प्रत्येकाच्या अंतरी वास्तव्य करतो. त्या परमेश्वराला ओळखल्यानंतर प्रत्येक माणसाच्या अंतर्यामी असणारा परमेश्वर जागृत झाल्यानंतर सर्वांच्या अंतरी असा संत पदाचा एक एक भावा एक एक ठेवा येतो. पण स्वतःच्या षडचक्रांना जागृत करून ज्यानं आत्मज्ञान प्राप्त केलं, ज्यानं परमात्म्याशी एकरूप होण्याचा विचार केला, तो परमेश्वराच्या सानिध्यात गेला. मग हा जातीपंथाचा भेद कशाला? धर्माच्या बंधनात तुम्ही अडकताय कशाला? धर्म पंथ याच्या पलीकडे प्रत्येक माणसाचं जीवन आहे. अशा माणसानं फक्त एकच धर्म स्वीकारावा, तो म्हणजे मानवता. ज्यांनी मानवता धर्म स्वीकारला ना ते सर्वांच्या सोबत चालवलं आणि आपल्या सोबत कित्येकाला घेऊन चालण्याचा प्रयत्न करतायत. आणि म्हणून ते अजूनही आपल्या माणुसकीला सोडून कुठंतरी दूर जाण्याचा प्रयत्न करतायत. त्यांना कुठंतरी माणुसकीत आणण्याचा प्रयत्न माणसात आलेल्या माणसानं करावा. आणि म्हणून त्या परमेश्वराच्या ठाई एकरूप त्याचं भजन करा, त्याचं पूजन करा. जिथं राम आहे तिथं रहीम आहे, जिथं अल्लाह आहे तिथं परमेश्वर राम सदैव आहे. अल्लाह मालिक, सबका मालिक है, भगवान तेरा भला. ओम शांति.